आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। कैलासवासी स्वर्गवासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवशाहीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूर्णा शहरात आषाढी एकादशी महोत्सवाच्या औचित्याने पालखीचे मिरवणूक सोहळा आणि रिंगणाचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परभणी जिल्हा प्रमुख विशाल भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। या पालखी मिरवणूक सोहळ्याला नवामोंडा भागातून प्रारंभ करण्यात आला होता। संपूर्ण शहरातून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नावाचा गजर ऐकून पूर्णा शहर पूर्णपणे दुमदुमलं होतं। तर पालखी मिरवणूक सोहळ्यास आबाल वयोवृद्धापासून तरुण तरुणी महिलांसह बालकांनी मोठा सहभाग दर्शवला होता। पालखी मिरवणूक ही बसवेश्वर चौकामध्ये आल्यावर महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे महाराजांना अभिवादन करण्यात आलं। या मिरवणुकीत अनेकांनी लेझिम खेळण्याचा आनंद घेतला, तर वारकरी संप्रदायाच्या वतीने टाळ मृदंगाच्या गजरामध्ये शहरामध्ये विठ्ठल नामाचा गजर पाहावयास मिळाला। ठिकठिकाणी नाश्ता आणि फराळाची व्यवस्थाही करण्यात आली होती। शहाणे साडी सेंटर आणि कोत्तावार ड्रेसेसच्या वतीने ह्या फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। पालखी आणि मिरवणुकीचा समारोप जुना मोंढा भागातील रिंगण सोहळ्यात करण्यात आला, तर आरती करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। यावेळी भरत घनदाट, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, रितेश भैया काळे, अशोकराव बोकारे, बालाजी खैरे, अमृतराव कदम, संतोष एकलारे, गट शिक्षणाधिकारी गोपाळराव भुसारे, राजेश अग्रवाल, आनंद अजमेरा, डॉक्टर हरिभाऊ पाटील, जगदीश जोगदंड, डॉक्टर विनय वाघमारे, अजय सिंग ठाकूर, पिराजी भोसले, श्री उमाटे सर, काशीनाथ काळबांडे, पप्पू कदम, मुंजा कदम, श्याम कदम, संजय कदम, API दर्शन शिंदे, नांदगावकर, ॲडव्होकेट राजेश भालेराव, जयप्रकाश मोदानी, विशाल चितलांगे, राहुल मानवते, राहुल बरदाळे साहेब कदम, मुन्ना कदम, साहेबराव कल्याणकर, सुनील ठाकूर, विजयकुमार कदम, शरद कापसे, बालाजी वैद्य, कैलास मुळे, डॉक्टर काचगुंडे, डॉक्टर कापसे, डॉक्टर संदीप जोंधळे, डॉक्टर इंगोले, प्रवीण शिंदे, श्याम अजमेरा, अतुल शहाणे, दौलत भोसले यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। तर रिंगण सोहळ्यामध्ये अनेक महिलांसह अधिकारी आणि नेत्यांनी सुद्धा फुगडी खेळली। विशाल कदम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनीही फुगडी खेळून आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वांनी महाप्रसादाचा आनंद आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। पूर्णा उपविभागीय अधिकारी आदरणीय पाटील साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी दर्शन घेत आहेत। मी विनंती करतो सर्वांना भजनाला सुरुवात करायची। एक तर बाहेरचा नाही तर मधात बसायचं, एक तर प्रसाद खायचं। ऐका आता सर्व विद्यार्थी पसायदान होईल आणि पसायदानाने आजच्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे।
जयरामची अंकटी सांगो तया सत्कर्मी वाढो दुरितांचे अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला जेता पैन अजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी एक मने स्त्री से सराव या ठिकाणी सांप्रदायिक धर्मी तर सुरू आहे पाठी खाली बसा खाली बसा आणि विशाल कदम साहेब अरे भारतीय संप्रदायाकडून संस्कार आहे या ठिकाणी कोणी मोठे कोणी छोटे कोणी पदाधिकारी नाही कोणी अधिकारी नाही अध्यक्ष जोरदार टाळ्या संतोष आता बोलवाडे साहेब आनंदाचे दोन्ही आनंद तरंग पोलीस आनंदाने आपल्या पतीसाठी सगळं आयुष्य आणि अमृतदादा कदम अंगावरी आला सगळ्या बाजारी साईने त्या सणाबाईंनी दादा त्या ठिकाणी आरती होणार आहे आरती घ्यायच्या पुढीचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यांना फराळाला जायची त्या ठिकाणी फराळाची व्यवस्था सुरुवात झालेली आहे आणि त्यांना माझ्या साधू काशीच्या नगरीमध्ये अतिशय सुंदर अशी आरतीचं आरती करायची आरतीचं आरतीचं ताट करायचं आपल्याला आरती करायची जयंतसाहेब खारवे यांच्याकडे सोपत्रिक जोडी यांनी दोघांनी थांबावं आपल्याला आता पालखीची आरती करायची आहे सुंदर घुसायचं
त्यांनी आयुष्य जगला। सर्वप्रथम तुम्ही पूर्णा शहर व तालुक्याला देवयानी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। निश्चितच हिंदू धर्मातील एक सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव म्हणून आपण या आषाढी एकादशीकडे पाहतो, कारण की भारतातला सर्वात मोठा सोहळा कुठं होता सण तो हा पंढरपूरला होतो। निश्चितच वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म सर्व जाती समावेशक असा संप्रदाय आहे। हे सण सर्व धर्म सोबत मिळून मनवतात। निश्चितच अशी एकोपा या शहरामध्ये तालुक्यामध्ये समाजामध्ये राहावं अशी या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो व शेतकऱ्यांना मजूरदारांना व्यापाऱ्यांना सर्वांना एक चांगले दिवस येवोत, चांगला पाऊसमान चांगला हो याच्यानंतरचा अशी पांडुरंग चरणी सगळी अपेक्षा व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। पूर्णा शहरात कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक दाजीसाहेब निळोबा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीपासून अनेक वर्षापासून ही वारी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या वारीचं वैशिष्ट्य आहे, वारकरी संप्रदाय ज्या जाती वर्णावर सोडून फक्त माणूस हा सगळ्यात मोठी ताकद मोठी पावर आहे याला संबोधित करून ज्या महात्मा गौतम बुद्धाने या मानवांचा पाया घातला तेच काम महात्मा बसवेश्वरांनी केलं आणि त्यानंतर या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या साधू संतांनी आणि विशेष म्हणजे प्रत्येक जातीतला प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी त्या काळातला एक वारकरी संप्रदायाचा एक सुंदर अंग झाला आणि सगळ्यात मोठी वारकरी संप्रदायाने जर या जगाच्या पाठीवर किंमत केली असेल तर प्रत्येक समाजातल्या आड्यानी माणसानं सुद्धा लिहिलं आणि म्हणून लिहिलेलं हे कायम राहिलं आणि म्हणून अनेक संप्रदाय आले गेले संपले पण वारकरी संप्रदाय हा वाढत गेला। याचं कारण आहे की ज्यांची लेखणी आणि विचारसरणी एक राहिली आणि म्हणून सगळ्या संतांनी सगळ्या जाती धर्मातल्या संतांनी त्या ठिकाणी हे सगळं केलं आणि म्हणून उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया आणि मग त्या ठिकाणी जाती वर्ण कुळ हे अवघेचे आकार न किंवा अशा सगळ्या गोष्टी या संतांनी वापर केल्या आणि म्हणून पूर्णावासियातली सुद्धा प्रत्येक गल्लीतला माणूस प्रत्येक संप्रदायातला प्रत्येक धर्माचा आणि प्रत्येक जातीचा माणूस यामध्ये सहभागी झाला आणि त्याबद्दल या ठिकाणी मीडियानी सुद्धा सुंदर अशा पद्धतीचं कव्हरेज आमच्या या पूर्णा शहरामध्ये घेतलं। एक वारीचं मोठेपण सगळं या ठिकाणी दाखवलं। त्या मीडियाचं सुद्धा या ठिकाणी मी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि खरोखर कौतुक करतो आमच्या पूर्णेतील पत्रकार मंडळी इतकी सुंदर अशा पद्धतीनं कव्हरेज घेते सगळी कामं करते आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। थांबतो। रामकृष्ण हरी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये सकाळी 8:30 वाजता विशाल कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचं आयोजन करण्यात आलं। त्याच्यानंतर रिंगण सोहळा पाडण्यात आला। आज आषाढी एकादशी सोबतच मोहरम हा सण पण आहे। हे दोन्ही सण एकत्रित आल्यामुळं बंदोबस्ताचं चांगल्या प्रकारे नियोजन करणं गरजेचं होतं। आत्ता पाहतो दिंडीचा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडलेला आहे। सर्व समाज बांधवांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि दिंडीचा कार्यक्रम पार पडलेला आहे। त्यानंतर आता मोहरम आहे, मोहरमचं विसर्जन होणार आहे। त्या कार्यक्रमात पण सर्व धर्मीय समाज बांधव भाग घेतील आणि पूर्णा शहरातला मोहरमचा कार्यक्रम पण निश्चितच शांततेत पार पडेल। प्रशासनानं बंदोबस्ताच्या अनुषंगानं पूर्ण तयारी केलेली आहे। कार्यक्रमाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं कार्यक्रम निश्चित शांततेत पार पडेल। मी माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व जनतेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने तसेच मोहरम सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आनंदाने उत्साहाने हे दोन्ही सण एकत्रित मिळून साजरे करावे असे आवाहन करतो।